නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. सर्व मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे आणि उपस्थितांचे या ठिकाणी स्वागत करून आजच्या साप्ताहिक मालिकेला या ठिकाणी आम्ही प्रारंभ करू इच्छितो. आज व्याख्यान क्रमांक 27 पुप्पवग्गो, गाथा क्रमांक 56, 57, 58 आणि 59. आजच्या ह्या गाथेंवर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे पाली भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आदरणीय आजचे मार्गदर्शक राजेंद्र वालशंकर सर यांच्या वतीने आज ह्या 56, 57, 58 आणि 59 क्रमांकाची जी पुप्पवग्गो गाथा आहे त्यावर संस्कारपणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन होईल. तरी सुद्धा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांची अनुमती घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाला मी सुरुवात करू इच्छितो. अखंड विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक, विश्ववंदनीय जगतगुरु तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी सुव्याख्यात केलेला पवित्र असा सतधम्म आणि त्या सतधम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा 8 प्रकारच्या विशेष पुद्गलांनी युक्त असा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार, भारत भाग्यविधाता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी आजचा दिवस म्हणजेच अविस्मरणीय शौर्याचा दिवस 1 जानेवारी शौर्य दिन, ज्या शूरवीरांमुळे हा इतिहासामध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्या सर्व 500 शूरवीरांना, त्यांच्या शौर्याला मी धम्मसाकतच्या समूह यांच्या वतीने मानाचा अभिवादन करतो, मानाचा सन्मानाचा विनयपूर्वक जय भीम करतो आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वप्रथम शैलेंद्रजी तांबे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्रिशरण ग्रहण करायची आहे. आदरणीय शैलेंद्र तांबे साहेब. नमो बुद्धाय, जय भीम. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू साधू. धन्यवाद शैलेंद्र तांबेजी. आपण सुंदर प्रकारे आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्रिशरण ग्रहण केलेलं आहे. यानंतर मी माझ्या सहकारी आदरणीय नलिनी बागुलताई यांना विनंती करेल की त्यांनी आजचे आपले मार्गदर्शक यांचा सुंदर प्रकारे परिचय द्यायचा आहे. नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवंदन. धम्मसाकतच्या समूहातील प्रमुख मार्गदर्शक मिसाळकर सर, समूहाचे सर्व आयोजक व उपस्थितांना माझा सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आज आपल्या धम्मपद अट्टकथा व्याख्यानमालेचे
27वे पुष्प गुंफण्यासाठीचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आहेत आयुष्यमान श्री राजेंद्र भालशंकर सर. यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. सरांची ओळख पाली साहित्य व बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून आहे. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून पाली विभागातून MA केलेले आहे. सर नेट क्वालिफाईड देखील आहेत आणि सध्या त्यांचे एमफिल चालू आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून रिचर्ड गोमब्रिज आणि अलेक्झांडर वेन यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी पाली साहित्यातील व्याकरणाच्या माध्यमातून सूक्तांचा अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. पालीविषयी सरांचे एवढे असता आहे की नाशिक ते मुंबई युनिव्हर्सिटी पर्यंत सर व्याकरण शिकवण्यासाठी येतात. असे उच्च विद्याविभूषित वक्ते व मार्गदर्शक आज आपल्या सर्वांना धम्मपद अट्टकथामधील पुफ्फवग्गो गाथा क्रमांक 56, 57, 58 व 59 याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. मी भालशंकर सरांना आपल्या धम्मसाकाच्या परिवाराकडून विनंती करते की त्यांनी त्यांच्या शब्दसुमनांनी आपले बहुमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय भालशंकर सर यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो त्यांनी आजच्या आपल्या विषयाला आणि मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय भालशंकर सर. धन्यवाद सर. सर्वांना जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी विनम्र अभिवादन करतो. आज 1 जानेवारी हा दिवस आज बौद्धांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आज शौर्य दिन म्हणून सुद्धा आपण पाळत असतो. या दिवसाला ज्या सैनिकांनी विजय मिळवलेला आहे त्यांना आपण विनम्र अभिवादन करतो. मी आपल्या या धम्म साखतच्या ग्रुपच्या माध्यमातून व स्वतः वैयक्तिक सर्व शूरवीरांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे धम्म साखतच्या समूहातर्फे जी धम्मपद अट्टकथा मालिका सुरू करण्यात आलेली आहे त्या मालिकेमध्ये योगदान देणारे सर्व माझे मित्र सर, चंद्रहास तांबे सर, नंतर नैना मॅडम, नंतर नलिनी मॅडम, अर्चना मॅडम, नंतर शैलेंद्र आणि बरेच जे पडद्यासमोर किंवा पडद्याच्या मागे जे काही या मालिकेमध्ये योगदान देत आहेत त्यांनाही माझं सप्रेम जय भीम. प्रमुखतः मुख्यत्वे म्हणजे या मालिकेचे मुख्य मार्गदर्शक मिसाळकर सर यांनाही माझा सप्रेम जय भीम. आज या मालिकेमध्ये माझ्यावरती जी काही जबाबदारी सोपवलेली आहे ती म्हणजे धम्मपद अट्टकथामधील जे पुफ्फवग्ग जे आहे त्या पुफ्फवग्गामधील गाथा क्रमांक 56, 57, 58 आणि 59 ह्या गाथांच्या संदर्भामध्ये ज्या काही अट्टकथा दिलेल्या आहेत धम्मपद अट्टकथा ग्रंथामध्ये ज्या काही अट्टकथा दिलेल्या आहेत आणि त्या अट्टकथांमध्ये ह्या ज्या काही गाथा आहेत त्यांचं विवरण, स्पष्टीकरण किंवा त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी माझ्यावरती आज जबाबदारी सोपवलेली आहे. मी धम्म साखतच्या ग्रुपचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका आपले सर्व वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या पुफ्फवग्गातील गाथा क्रमांक 56, 57, 58, 59 या गाथांच्या बद्दल जे काही आपल्याला बोलायचं आहे त्या संदर्भामध्ये मी आज इथे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. अपमत्तो अयं गंधो
यायन्तगरचन्दनं योच्चशीलवन्तं गन्धो वाति देवेषु उत्तमो ते सम्पन्नशीलानम् अपमादविहारिणं सम्मदन्या विमुक्तानं मारो मग्गं न विन्दति यथा संकारठानस्मिन् उज्जितस्मिन् महापथे पदुमं तत्थ जायेथ शुचिगन्धं मनोरमम् एवं संकारभूतेषु अंधभूते पुथुजने अतिरोचति पඤ्ඤाय सम्मा संबुद्ध सावको। तर प्रथमतः मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या ज्या गाथा ज्या आहेत 56, 57, 58, 59, तर ह्या गाथा यांच्यामध्ये एक विशेषता मला आढळून आली की प्रत्येक गाथेमध्ये एक विशिष्ट कन्सेप्ट आहे, म्हणजे संकल्पना आहे, म्हणजे एखादा जो विषय जो आहे त्या विषयावरती प्रकाश टाकला गेलेला आहे। तर पहिली जी गाथा जी आहे ती 56 नंबरची गाथा जी आहे ती गाथा महाकश्यप थेर जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे। भगवान बुद्धांनी महाकश्यप थेरांच्या संदर्भामध्ये जे काही त्रिपिटकामध्ये वर्णन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये ही गाथा आहे किंवा धम्मपद अट्टकथा आहे। तर महाकश्यप थेर हे आपल्याला सगळ्यांना विदित आहेतच की ते अत्यंत शीलवान व्यक्ती किंवा सदाचार व्यक्ती, सरसंघ नायक असल्यामुळे शीलवान सदाचारी असल्यामुळे भगवान बुद्धांनी त्यांना सरसंघ नायक म्हणून त्यांना संबोधलं होतं। तर अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये ही पहिली गाथा आहे। तर त्या पहिल्या गाथेमध्ये म्हणजे 56 नंबरच्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी शील संपन्नतेवरती महत्व दिलेलं आहे आणि त्यावरती भर दिलेला आहे। म्हणजे एखादा व्यक्ती जर शील संपन्न असेल तर त्याची ख्याती किंवा त्याची प्रसिद्धी किंवा त्याला शील संपन्नतेमुळे त्याला मिळणारे जे काही लाभ आहेत किंवा त्या व्यक्तींमुळे इतर लोकांना मिळणारे जे काही लाभ आहेत त्याबद्दल ह्या गाथेमध्ये किंवा अट्टकथेमध्ये भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे। त्यानंतर दुसरी जी गाथा जी आहे 57 नंबरची जी गाथा जी आहे 57 नंबरच्या गाथेमध्ये आपण जर बघितलं तर गोधिक वत्तु थेर जे आहे त्यामध्ये जे गोधिक स्थवीर जे आहेत गोधिक स्थवीराच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी माहिती दिलेली आहे, म्हणजे त्यावरती उपदेश केलेला आहे। आता हे गोधिक स्थवीर जे आहे हे अत्यंत ते सुद्धा शीलवान सदाचाराने संपन्न आणि निब्बाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारे हे असे स्थवीर जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे। परंतु काही कारणास्तव ते निब्बाण प्राप्त करू शकत नाही आणि त्यानंतर ते जे काही कृत्य करतात आणि त्यानंतर जे काही मार जो आहे त्यावरती जे काही प्रश्न विचारतो किंवा प्रश्न उपस्थित होतात त्यावरती भगवान बुद्धांनी छानपैकी उपदेश दिलेला आहे। विशेषतः म्हणजे या ठिकाणी परिनिब्बाण हा जो शब्द जो आहे त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे। ह्या गाथेमध्ये परिनिब्बाणाच्या वरती जास्त आपल्याला माहिती मिळू शकते। आणि तिसरी म्हणजेच 58 आणि 59 नंबरची जी गाथा जी आहे त्या गाथामध्ये भगवान बुद्धांनी प्रज्ञा
संपन्नतेवरती जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणजे जी व्यक्ती प्रज्ञा संपन्न असते ती व्यक्ती व्यवहारामध्ये कशा प्रकारे वागत असते किंवा त्याचा दैनंदिन व्यवहार कसा असतो आणि तो आपल्या शास्त्राबद्दल कशा प्रकारे तो आपले मत बनवत असतो किंवा त्याच्यावरती श्रद्धा व्यक्त करत असतो. तर ह्या पद्धतीने ह्या तीनही गाथेवरती एक विशेष असा टॉपिक जो म्हणतो आपण, कन्सेप्ट म्हणतो, संकल्पना म्हणतो, किंवा एखाद्या विषयावरती छान प्रकारे भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. तर ह्या गाथांचा अभ्यास करायचा म्हटलं तर साहजिकच आपल्याला सुरुवातीपासूनच त्या गाथा ज्या आहेत त्यांच्या ज्या अठ्ठकथा ज्या आहेत त्या अठ्ठकथा आपल्याला आधी समजून घेतल्या पाहिजे. मी तुम्हाला आधी त्या गाथांचा एक सारांश सांगितला. आता आपण त्यामध्ये डिटेल आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये पहिल्या गाथामध्ये म्हणजेच काय 56 नंबरच्या गाथामध्ये जे पात्र जे आहेत त्यामध्ये महत्वाचं पात्र जे आहे, भूमिका जी आहे ती महाकश्यप थेरांची आहे. त्यामध्ये नंतर अप्सरा पण आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा पण उपदेश आहे. आणि सर्वात महत्वाचा जो रोल जो आहे या गाथेमध्ये, या कथामध्ये, तो म्हणजे देवराज शक्र, म्हणजेच त्यालाच इंद्र असं म्हटलं जातं. आता हे जे सर्वजण आहेत या सर्वांचा या गाथेमध्ये अंतर्भाव झालेला आहे आणि त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका जी आहे या ठिकाणी मांडलेली आहे. एके वेळेस भगवान बुद्ध ज्यावेळेस जेतवनामध्ये असतात त्यावेळेस महाकश्यप थेर सुद्धा आपले सकाळी पिंडपात करण्याच्या उद्देशाने शहरामध्ये ज्यावेळेस निघतात, तर शहरामध्ये निघाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या अप्सरा ज्या असतात, जे शहरामध्ये नाही पण ज्या अप्सरा देवलोकांमध्ये ज्या अप्सरा असतात त्या महाकश्यपांना बघतात. आणि महाकश्यपांना बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न होते की हा अत्यंत शीलवान आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती आहे. अशा शीलवान आणि चारित्र्य संपन्न व्यक्तीला जर आपण पिंडपात केला, म्हणजेच काय, भिक्षा दिली किंवा भिक्षा दान दिलं तर आपल्याला पुण्य लाभेल. अशा पद्धतीच्या त्यांच्या इच्छा निर्माण झाल्या आणि त्या अनुषंगाने मग ह्या सर्व ज्या अप्सरा ज्या आहेत त्या अप्सरा, सगळं अप्सरा त्या महाकश्यप थेर ज्या मार्गाने जात असतात त्या मार्गावरती त्या येतात आणि त्यांना विनंती करतात की आम्हाला तुम्ही जे भिक्षादान जे आहे ते करण्याची संमती द्या, म्हणजे आम्ही आमचं जे काही पुण्य अर्जित करायचं आहे ते पुण्य आम्ही अर्जित करू शकतो. परंतु महाकश्यप थेराचं एक वैशिष्ट्य असतं की जे लोक दुर्गत आहेत, म्हणजे गरीब आहेत, त्याच लोकांच्याकडून ते भिक्षा ग्रहण करत असतात. याचं कारण आपण पुढे बघूया. तर त्यांच्या ह्या पणामुळे किंवा हे त्यांचा काय म्हणतात त्याला धोरण जे आहे, ह्या धोरणामुळे महाकश्यप थेर जे आहेत त्या सर्व अप्सरांना नकार देतात, भिक्षा दान करण्यासाठी नकार देतात. तरी सुद्धा ह्या अप्सरा ज्या आहेत, ह्या अप्सरा बऱ्याच वेळ त्यांच्या म्हणजे मागे लागतात की आम्हाला अशा प्रकारचं भिक्षादान करू द्या. परंतु महाकश्यप थेर काही ऐकत नाही आणि त्यांना ते मागे परतून लावतात. आता ह्या अप्सरा त्यांचा हिरेमोड झालेला असतो आणि ह्या अप्सरा परत देवलोकामध्ये जातात आणि देवलोकामध्ये गेल्यानंतर तिथला जो कोणी राजा जो आहे, देवराज शक्र अर्थातच इंद्र, यांच्याजवळ त्यांची ती समस्या मांडतात. ती समस्या मांडल्यानंतर देवराज शक्र जो आहे म्हणजेच इंद्र जो आहे तो त्यांना प्रतिप्रश्न करतो की तुम्ही आता ज्या अवस्थेमध्ये आहात त्याच अवस्थेमध्ये तुम्ही महाकश्यप थेरांना पिंडपात करण्यासाठी गेल्या होतात काय? तर ह्या सगळ्या अप्सरा होय म्हणतात
आणि मग देवराज शक्र जो आहे इंद्र, तो त्या अप्सरांना समजून सांगतो की महाकश्यप थेर तुम्हाला कधीही पिंडपात करू देणार नाही. ते नेहमी दुर्गत जे लोक जे आहेत किंवा निर्धन आहेत किंवा गरीब जे आहेत त्या लोकांकडनंच भिक्षादान ग्रहण करीत असतात. मग ह्या देवराज शक्राच्या मनामध्ये अशी एक आयडिया येते की आपण स्वतः अगदी म्हणजे भिकाऱ्याचं किंवा वृद्ध मनुष्याचं आपण रूप धारण करूया आणि हे रूप धारण करून नगरामध्ये एका ठिकाणी थांबून आपण महाकश्यप थेरांना दान देण्याचं हे पुण्यकर्म करूया. असा विचार करून इंद्र जे आहेत ते स्वतःचं रूप धारण करतात. म्हणजेच महल्लक म्हणजेच काय, म्हाताऱ्याचं रूप, वृद्धाचं रूप ते धारण करतात. सोबत एक असुर कन्या जी आहे सुजा नावाची, तिलाही ते सोबत घेतात आणि महाकश्यप थेर ज्या नगरामध्ये जाणार असतात त्या नगरामध्ये जाऊन ते थांबतात. आता ज्या मार्गावर ते जाणार असतात त्याच मार्गावरती हा इंद्र सुद्धा आपलं ठाण मांडून बसलेला असतो आणि वाटच बघत असतो. जसे महाकश्यप थेर शहरामध्ये येतात, इकडे तिकडे फिरतात, तर त्यांची नजर ह्या इंद्रांनी तयार केलेली जी कुटी जी आहे त्या कुटीवर जाते आणि त्या वृद्ध माणसाकडे जाते. तर त्यांना अशी इच्छा होते की हा सगळ्यात वृद्ध व्यक्ती दिसतोय आणि याला खरंच माझ्या आशीर्वादाची म्हणा किंवा माझ्या सहायतेची गरज आहे. म्हणून तो त्यांच्याकडे महाकश्यप थेर ते त्यांच्याकडे निघतात. तर हे सर्व लक्ष इंद्राचं त्यांच्याकडे असतं. जसं की महाकश्यप थेर त्यांच्या कुटीकडे यायला निघतात तसेच हा इंद्र सुजा कन्या जी आहे त्या सुजा कन्याला सर्व इन्स्ट्रक्शन देतो की महाकश्यप थेर आल्यानंतर काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही. तर प्रथमतः हे दोघ जण महाकश्यप थेर आल्यानंतर हे दोघही मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यानंतर एकमेकाला म्हणतात की तू जा, तू बघ. सुजा कन्या म्हणते की तुम्ही जा, तुम्ही बघ. असं करत त्यामध्ये थोडा टाइमपास करतात आणि त्यानंतर शेवटी हा इंद्र जो आहे हा थोडे असे डोळे बारीक बारीक करत बाहेर येतो आणि बघतो तर त्याला महाकश्यप थेर दिसतात. आणि महाकश्यप थेर दिसल्यानंतर तो उद्गार काढतो की हे फार अगदी पुण्य आहे की इतक्या दिवसांनी महाकश्यप थेर माझ्या दाराशी भिक्षाटनासाठी आलेले आहेत. मग तो घरात जाऊन जे काही असेल भात वगैरे जे काही असेल ते घेऊन येतो आणि जे काही सूप जे आहे किंवा काही व्यंजन जे आहेत ते सर्व तो घेऊन येतो. इकडे महाकश्यप थेर सुद्धा गरीब व्यक्ती आहे, सदाचारी व्यक्ती दिसतो. असा विचार करून याला आपण आपला काय म्हणतात आशीर्वाद देऊया अशा या उद्देशाने त्यांनी जे मागितलेलं पात्र जे आहे ते त्यांच्या हातामध्ये देतो आणि मग तो शक्र जो आहे तो ते पात्र विविध सूप आणि व्यंजनाने भरून त्यांना देतो. आता हे देत असताना ते जे विविध सूप आणि व्यंजन जे आहेत त्यांचा सुगंध इतका प्रचंड असतो की तो पूर्ण नगरीमध्ये त्याचा सुगंध पसरतो. आता महाकश्यप थेरांना मोठा प्रश्न पडतो की हा व्यक्ती तर गरीब दिसतो आहे, परंतु यांनी तर मला अतिशय म्हणजे राजा ज्या पद्धतीने सूप व्यंजन ग्रहण करतो त्या पद्धतीचे सूप आणि व्यंजन मला दिले आहे. तर हा नक्कीच हा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून हा देवराज शक्रच असणार किंवा देवता लोकांमधनच आलेला असणार. आणि ते आपल्या अंतर्मनाने त्या शक्राला ओळखतात आणि त्यावेळेस त्या इंद्राला ते रागवतात, झापतात आणि त्याला म्हणतात की तू जे काही केलेलं आहे ते अतिशय अनुचित केलेलं आहे. जर एखाद्या दुर्गताने म्हणजे एखाद्या निर्धन किंवा गरीब माणसाने जर समजा मला भिक्षाटन केलं असतं तर मी त्याला मोठा हे दिला असता, काय म्हणतात त्याला आशीर्वाद दिला असता आणि तो मोठा सेनापती किंवा मोठा श्रेष्ठी झाला असता. तर
तुला तर तू काहीच कमी नाही, तू स्वर्गामध्ये किंवा देवता लोकांमध्ये तू ऐश्वर्य भोगत आहे आणि असं असताना सुद्धा तू अशा पद्धतीने मला भिक्षाटन केलेलं आहे, तू मला धोका देऊन तू भिक्षाटन केलेला आहे. तर यावरती इंद्र जो आहे तो महाकश्यप थेरांना म्हणतो की मी सुद्धा एक दुर्गतच आहे, मी सुद्धा एक गरीबच आहे. तर ते कसे असं विचारल्यानंतर मग तो महाकश्यप थेरांना सांगतो की माझ्या निवासस्थानाच्या जवळ 3 देवपुत्र आहेत. त्यापैकी एक जो आहे चूळरथ देवपुत्तो, नंतर दुसरा महारथ देवपुत्तो आणि तिसरा अनेक वर्ण देवपुत्तो. हे 3 लोक देवपुत्र आहेत. आता हे जे देवपुत्र आहेत यांनी बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर महाकश्यप थेरांना किंवा बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर पुण्याचं दान दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना तेजस्वीपणा, आभा, रश्मी जो म्हणतात ना, तेजस्वीपणा तो प्राप्त झालेला असतो. तो तेजस्वीपणा मात्र इंद्राला प्राप्त झालेला नसतो. तर तो म्हणतो की त्यांच्याशी माझं जर कंपॅरिझन केलं तर मला कोणत्याही प्रकारचे तेज नाही किंवा माझे आभा तेजस्वी नाही. माझं हे शरीर जे आहे हे अगदी काय म्हणतात त्याला अतेजस्वी आहे, म्हणजे त्यांच्यापेक्षा मी दुर्गतच आहे. त्यामुळे मी तुम्हाला जर जे दान दिलं ते दान हे उचित नाही का, किंवा ह्या दानाने मला पुण्याचा लाभ होणार नाही का, असा प्रतिप्रश्न तो महाकश्यप थेरांना करतो. परंतु महाकश्यप थेर म्हणतात की ठीक आहे, या अशा पद्धतीने जरी तू जे कार्य केलेलं आहे किंवा पुण्याचं काम केलेलं आहे तरीही तुला त्याच्याने लाभ होईल. असं म्हटल्यानंतर महाकश्यप आपला इंद्र जो आहे, देवराज शक्र यांना फार मोठा आनंद होतो आणि तो आनंद व्यक्त करताना ते मोठ्या आवाजामध्ये असे उद्गार वगैरे करतात की मी आज महाकश्यप थेरांना जे काही भिक्षा दान दिलेलं आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि त्यांना मी सर्वात श्रेष्ठ दानामध्ये प्रतिष्ठित केलेलं आहे. अहो दानं परमदानं कस्सपे सुपतितानंती उदानं उदानेसी, अशा पद्धतीचं ते उदान करतात आणि त्यानंतर ते निघून जातात. तर या अशा पद्धतीने महाकश्यप थेरांना दान जे देवराज शक्र जे आहे किंवा इंद्र आहे त्याची ही कथा इथपर्यंत येते. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या कथेमध्ये 2 भाग येतात. एक बुद्ध उत्पन्न होण्याच्या आधीचा भाग आहे आणि दुसरा बुद्ध उत्पन्न झाल्यानंतरचा भाग आहे. तर याआधी जे आपलं हे जे आहे देवराज शक्र जे आहेत ते नेहमी ते सांगतात की मी आतापर्यंत बुद्ध उत्पन्न होण्याच्या आधी पुण्य केलेलं आहे, परंतु बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर मला पुण्य करण्याचा लाभ मिळाला पाहिजे, आम्हालाही पुण्य करावंसं वाटतं, अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी बोलतात. तर या कथेचं जे प्रमाण जे आहे ते त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षूंना उपदेश देताना केलेला आहे. ही जी पहिली गाथा जी झाली ती देवराज शक्र, नंतर अप्सरा, महाकश्यप थेर यांच्या संदर्भाने झाली. परंतु हे ज्या वेळेस भगवान बुद्ध उत्पन्न होतात त्याच्या नंतरची जी कथा जी आहे त्यानंतरची कथा भगवान बुद्ध स्वतः भिक्षूंना सांगत असतात. तर त्यामध्ये सुद्धा अगदी सेम त्याच पद्धतीने तो घटनाक्रम आहे, फक्त त्यामध्ये अप्सरांच्या ऐवजी देवता आहे आणि देवता ज्या आहेत अप्सरा जसं त्या महाकश्यप थेरांना पिंडपात करण्यासाठी त्यांची इच्छा होते त्याचप्रमाणे देवतांना सुद्धा पिंडपात करण्याची किंवा भिक्षादान करण्याची इच्छा होते. तर या ठिकाणी देवतांना महाकश्यप थेरांना
भिक्षादान किंवा पिंडपात करण्याची इच्छा होते, ही काही साधी गोष्ट नाही. ही काही साधी गोष्ट नाही. त्याचं महत्व भगवान बुद्धांनी त्यांच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. तर महाकश्यप थेर ज्यावेळेस ह्या देवतांना, म्हणजेच काय, देवराज शक्र किंवा इंद्र हा सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीने कापूस विणकार जे असतात त्यांचा अवतार घेऊन किंवा त्या पद्धतीचं रूप घेऊन तो खाली येत असतो आणि महाकश्यप थेर जे आहेत त्यांना पिंडपात करतो किंवा भिक्षादान देतो आणि त्या पद्धतीने तो त्यांच्याकडनं जे पुण्य अर्जित करायचं असतं ते पुण्य अर्जित करून घेतो. आणि त्यावेळेस सुद्धा महाकश्यप थेर त्यावेळेस सुद्धा ह्या आपलं इंद्र जे आहेत, देवराज शक्र आहे, त्यांना त्याच पद्धतीने म्हणतो की तुम्ही आता हे जे काही केलेलं आहे, मला धोका देऊन म्हणजे फसवून जे काही पुण्य कर्म करण्याचं काम केलेलं आहे ते अनुचित कार्य आहे. हे अनुचित कार्य आहे. या ठिकाणी जर दुसरा कोणातरी दुःखताने जर मला जर दान दिलं असतं तर मी त्याला चांगल्या पद्धतीने त्याला आशीर्वाद दिला असता किंवा त्याची उन्नतीचा आशीर्वाद दिला असता, तो श्रेष्ठी किंवा सेनापती वगैरे झाला असता. परंतु त्याच पद्धतीने हे जे काही इंद्र जे आहेत किंवा देवराज शक्र आहेत, तर मी जे काही फसवून किंवा धोका देऊन तुम्हाला जे दान दिलेलं आहे त्याचं फळ जे आहे, त्याचं पुण्य जे आहे ते मला मिळणार नाही का, असा प्रतिप्रश्न परत त्यावेळेस सुद्धा करतो. आणि महाकश्यप थेर हो म्हणतात आणि ते हो म्हटल्यानंतर परत या देवराज शक्राला परत आनंद होतो आणि त्याच पद्धतीचे उद्गार जे आहेत ते उद्गार काढत तो आकाश मार्गाने निघून जातो. आणि ज्यावेळेस तो हे अशा प्रकारचे उदान किंवा उद्गार काढत असतो त्यावेळेस भगवान बुद्ध आपल्या जे अवलोकन करताना दिव्य जे शक्ती जे आहे भगवान बुद्धांना, त्याने जे अवलोकन करीत असताना ते आवाज ऐकतात आणि समोर सगळ्या बसलेल्या भिक्खूंना सांगतात की बघा, हा जो देवराज शक्र जो आहे हा माझा जो शिष्य आहे, महाकश्यप थेर जे आहेत हे अत्यंत शीलवान आणि चारित्र्य संपन्न असल्यामुळे देवता लोक सुद्धा त्यांना पिंडपात करण्याची इच्छा व्यक्त करत असतात. तर अशा प्रकारचं पिंडपात किंवा दान करून इंद्र स्वतः आकाश मार्गाने जात आहे. तर हे जे काही महत्व जे आहे, म्हणजे देवता सुद्धा महाकश्यप थेर म्हणजे मनुष्य जो आहे की जो शीलवान आहे, शील संपन्न आहे, यांच्या सुद्धा आशीर्वाद म्हणा किंवा त्यांच्याकडनं जे काही पुण्य अर्जित करता येईल ते म्हणा, असं करण्यासाठी जे काही पिंडपाताचं जे काही श्रेष्ठ दान जे आहे ते दान करण्यासाठी खाली येतात आणि ते दान करून पुढे निघून जातात. तर या ठिकाणी ही जी गाथा जी त्यानंतर भगवान बुद्धांनी जी म्हटलेली आहे ती गाथा भगवान बुद्धांची 56 नंबरची दाखवा. ही जी 56 नंबरची गाथा आहे ही गाथा भगवान बुद्ध त्यानंतर त्याचं उद्गार काढतात. अपमत्तो अयं गंधो या यो अयं तगर चंदनं योच शिलवंतं गंधो वाती देवेसु उत्तमोती. म्हणजे अपमत्तो अयं गंधो, हा जो गंध जो आहे, कोणचा गंध, याच्यामध्ये 2 प्रकारचे गंध भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. एक शिलवंतांचा गंध आणि दुसरा तगर चंदन जे आहेत त्यांचा गंध. तर याच्यामध्ये भगवान बुद्धांनी तुलना फार सुंदर केलेली आहे की तगर चंदन जे आहेत यांचा जो गंध जो आहे, जोपर्यंत वारा आहे किंवा वात आहे तोपर्यंत त्यांचा सुगंध हा पसरत असतो आणि कुठेतरी तो थांबतो किंवा कुठेतरी तो नष्ट होतो. अशा प्रकारचे फुलांचा गंध असतो. परंतु जो शीलवंत जो असतो
तो शिलवंतांचा गंध हा चारही दिशेने हा पसरत असतो आणि तो कधी नष्ट होत नाही. तर तो गंध इतका प्रभावी असतो किंवा इतका प्रवाही असतो की तो देवता लोकांपर्यंत जाऊन पोहोचतो. तर यामध्ये देवता लोकांपर्यंत शिलवंतांचा जो गंध जो आहे, सदाचरणाचा जो गंध जो आहे, तो त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचतो आणि देवता लोक सुद्धा ह्या शिलवंत किंवा सदाचारी व्यक्तीला दान करण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं पुण्य अर्जित करून घेण्यासाठी येतात. हे एवढं महत्व भगवान बुद्धांनी ह्या गाथेतून आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही शिलाचं महत्व भगवान बुद्धांनी पंचशिलाचं महत्व सांगितलेलं आहे, महाशील सांगितलेलं आहे, चूळशील सांगितलेला आहे. हे शील हा जो भाग जो आहे तो अत्यंत म्हणजे निर्वाणाकडे जाण्यासाठी अत्यंत पहिली पायरी जो म्हणतो आपण, ती पहिली पायरी आहे. ती पायरी तुम्ही पूर्ण केल्याशिवाय पुढे समाधी, प्रज्ञा वगैरे जो काही मार्ग आहे त्या मार्गावर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी हे जे शिलवंत जे लोक आहेत किंवा शिलाचं जे महत्व जे आहे ते शिलाचं महत्व या ठिकाणी या गाथेतून सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी देवराज शक्र म्हणजेच इंद्र हा शब्द जो आहे, इंद्र हा शब्द ऍक्च्युअली पाली भाषेमध्ये त्याला इंद म्हटलं जातं. पाली भाषेमध्ये याला इंद म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ जो आहे म्हणजेच मालकी हक्क मिळवणे, परम ईश्वरीय काय मालिक किंवा मालक बनणे किंवा ऐश्वर्य किंवा ऐश्वर्याचा लाभ घेणे, अशा पद्धतीने ह्या इंद्र या शब्दाचा उल्लेख होत असतो. मी थोडक्यात फक्त ह्या इंद्र शब्दावरती तुम्हाला गाथेच्या अनुषंगाने तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती देणार आहे की ही एक संकल्पना आहे. इंद्र हा जो भाग जो आहे ही एक प्रवृत्ती आहे, ही एक संकल्पना आहे. ती म्हणजे मालिक बनणे किंवा स्वामी बनणे किंवा ऐश्वर्याचा लाभ घेणे, अशा प्रकारची ती प्रवृत्ती आहे. आणि ती प्रवृत्ती किंवा ती संकल्पना साकारण्यासाठी एक प्रकारचा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती साकारला गेलेला आहे आणि त्यालाच इंद्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या संकल्पनेवरतीच, ह्या प्रिन्सिपलवरतीच जी काही भगवान बुद्धांची समतीची जी काही विचारधारा जी आहे त्या विचारधाराच्या विरोधामध्ये किंवा परस्पर विरोधामध्ये ही इंद्राची जी काही संकल्पना जी आहे, ही जी भूमिका आहे, ही काम करत असते. आता स्वामी बना किंवा मालिक बना किंवा सर्वस्व बना असं बनायचं असेल तर तुम्हाला इतर लोकांना तुम्ही मागे सारून किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून किंवा कोणाच्याही आशा अपेक्षा सुख दुःखाचा विचार न करता त्यांच्या डोक्यावर जाऊन बसणे म्हणजे मालिक बनणे, ही एक विचारधारा आहे, ही एक विचार प्रवाह आहे. तर ह्या पद्धतीचा बघा तुम्ही ज्या वेळेस इंद्राचा उल्लेख येतो त्या वेळेस जर कोणी त्या इंद्राचं आसनच्या जवळ गेलं, अशा खूप कथा आहेत, तर त्या इंद्राला राग येत असतो आणि कोण माझा आसन जे आहे हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला तो शोधून म्हणजे सरळ सरळ किंवा कूटनीतीने सुद्धा त्याचा तो पराभव करत असतो किंवा त्याला तो नष्ट करत असतो. ही जी अशी विचारधारा जी आहे, ही विचारधारा अजूनही प्रत्यक्ष मानव जातीमध्ये किंवा आपल्या मनुष्यांमध्ये ही प्रवृत्ती लोकांमध्ये आहे, काही वर्गामध्ये आहे. तर हे सांगण्याचा उद्देश असा की देवराज शक्र किंवा इंद्र हे जे काही पात्र उभे केले गेलेले आहेत किंवा त्यावेळेस जे काही असतील किंवा त्यांचे जे काही विचार असतील, संकल्पना असतील, त्या सुद्धा आपण समजून घेणे हे फार महत्वाचं आहे. तर या ठिकाणी पहिली जी गाथा जी आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. नंतर दुसरी जी गाथा जी आहे, त्या दुसरी गाथा सुरू करण्यापूर्वी
मी काही म्हणजे प्रश्न जे आहे ते प्रश्न मी माझ्याही मनामध्ये उत्पन्न झाले की अप्सरांच्या मनामध्ये महाकश्यपांना पिंडपातच का करावासा वाटतो. दर्शन नाही, दर्शन घेतलं तरी सुद्धा पुण्य लाभ होतं, किंवा धम्मदेशना ऐकण्याची त्यांची काही इच्छा नसते, पिंडपातच करण्याची त्यांची का इच्छा होते, हे सुद्धा आपण जरा ह्या कथेच्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे. आता भगवान बुद्धांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. नंतर हा जो इंद्र जो आहे अवतार गरीब, परंतु अन्न मात्र राजेशाही किंवा सूप व्यंजन याच्यासारखं तो महाकश्यप थेरांना देत असतो. बरोबर. आता ह्या गाथेमध्ये अवतार मात्र गरीब माणसाचा दिला, परंतु जे काही दान द्यायचं आहे ते सुद्धा दान त्या गरीब माणसाला शोभेल अशा पद्धतीने त्या इंद्राने द्यायला हवं होतं. परंतु तसं न देता राजेशाही घराण्यातलं जे काही सूप व्यंजन जे आहेत ते त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि आणखी एक विषय या ठिकाणी पुढे येतो की महाकश्यप जे आहेत ते निर्धनांनाच का आपण आशीर्वाद द्यावा किंवा त्यांना आपण काहीतरी जे काही देण्यासारखं आहे त्यांना द्यावं, हे सुद्धा महाकश्यप थेर असं का त्यांचं प्रिन्सिपल आहे ते पण आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे किंवा ह्या कथेतून आपल्याला ते बघायचं आहे. तर दुसरा जो हे जे आहे दुसरी कथा कोणती आहे, गोधिक स्थवीरची कथा आहे. आता ह्या गोधिक स्थवीर कथेमध्ये भगवान बुद्ध म्हणजे जे भूमिका जे आहेत त्या भगवान बुद्धांची भूमिका आहे. त्यानंतर एक गोधिक स्थवीर जे आहेत त्या गोधिक स्थवीर आहे आणि महत्वाची भूमिका या ठिकाणी माराने या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तर भगवान बुद्ध ज्यावेळेस राजगृह वेळुवनामध्ये म्हणजे विहार करीत असतात त्याच ठिकाणी हे गोधिक स्थवीर जे आहेत ते सुद्धा ऋषिगली पर्वत जो आहे तिथे साधना करत असतात. आणि हे अगदी संयत इंद्रिय आणि समाधीजन्य जे आहेत, चित्ताचा विमुक्तीचा स्पर्श करणारे जे व्यक्ती आहेत अशा प्रकारचे हे गोधिक स्थवीर जे असतात. तर हे वारंवार आपला चित्त विमुक्ती किंवा निब्बाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पहिला प्रयत्न केल्यानंतर काय होतं की आता जस्ट त्यांना विमुक्तीचा लाभ होणार आहे, चित्त विमुक्तीचा लाभ होणार आहे. तर त्याच वेळेत त्यांना एक असा दुर्धर आजार त्यांना होतो आणि त्या आजारामुळे तो जे चित्त विमुक्तीचा जो लाभ जो आहे तो त्यापासून ते वंचित होतात. परंतु ते आपला प्रयत्न सोडत नाही. ते जे सामर्थ्य आहे, वीरता जी आहे ती ते नेहमी करतच असतात. तर असं एक नाही तर 6 वेळा गोधिक स्थवीर म्हणजे निब्बाण प्राप्त करण्यासाठी किंवा अरहंत प्राप्त करण्यासाठी समाधी लावून बसतात किंवा समाधीजन्य होतात. परंतु प्रत्येक वेळेस त्यांना कुठला ना कुठला तरी एक आजार असा होतो की त्या आजारामुळे ते त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग अशा वेळेस त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, म्हणजे 7व्यांदा ज्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की 6 वेळा मी समाधीपासून दूर गेलेला. त्यामुळे काय झालेलं आहे की माझा आगामी जन्म जो आहे तो अनियत झालेला आहे. बघा 7व्यांदा ते समाधी पासून सुद्धा वंचित झालेले आहेत आणि येणारा जो जन्म आहे त्यांना असं वाटतं की माझा येणारा जन्म जो आहे तो अनियत झालेला आहे. म्हणून आपण आता आपल्या शरीरावरती शस्त्रकर्म करून आपण आपलं हे जीवन जे आहे हे संपवावं
अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. आता या ठिकाणी शस्त्रकर्म करणे म्हणजेच काय, शरीरावरती शस्त्रकर्म करणे म्हणजेच शरीराला आत्महत्या करण्यासारखंच आहे, म्हणजे स्वतःचा नाश करण्यासारखंच आहे. तर अशा प्रकारे स्वतःचा नाश करून किंवा आत्महत्या करून आपण ह्या दुःखातनं म्हणा किंवा जे काही आपल्याला लाभ घ्यायचा आहे तो लाभ आपण प्राप्त करू शकतो का, याच्यावरती ते विचार करत असतात. आणि असा विचार करीत असतानाच त्या ठिकाणी मार येतो. आता मार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आहे की मार म्हणजे ही एक काय म्हणतात दुष्ट प्रवृत्ती आहे आणि त्याचं प्रतिकात्मक देवता म्हणून वगैरे वगैरे त्रिपिटकामध्ये बऱ्याच ठिकाणी ते सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या देवता ज्या आहे किंवा हा जो मार जो आहे, हा मार जे समाधीजन्य जे लोक असतात किंवा निर्वाणाकडे जाणारे लोक जे असतात यांना नेहमी अडथळा उत्पन्न करीत असतो. मार तस्य चित्तं नत्वा म्हणजे मार त्या व्यक्तीचं चित्त जाणून तो त्यांच्या जवळ जातो आणि त्याला सांगतो, विचारतो की हा जर भिक्खू स्वतःवरती शस्त्र चालवण्यास इच्छुक आहे, असं जर ह्या भिक्खूंनी जर केलं तर लोक काय म्हणतील असा विचार तो मार पण करत असतो. आणि हा भिक्खू स्वतःवर शस्त्र चालवण्यास इच्छुक आहे असे लोक, त्याला असाही विचार येतो की अशा प्रकारचे लोक आपल्या जीवनाबद्दल निरपेक्ष असतात आणि हे जे लोक निरपेक्ष असतात ते विपश्यनाद्वारा अरहंत पदापर्यंत पोहोचू शकतात. हे वाक्य फार महत्वाचं आहे. ते विपस्सनं पठ्ठपेत्वा, इथे दिलेलं आहे बघा समोरच, ते विपस्सनं पठ्ठपेत्वा अरहंतंपि पाणी पापुनंती, म्हणजे ते विपश्यनेला मध्ये प्रतिष्ठित होऊन अर्हत्व सुद्धा ते प्राप्त करतात. अशा प्रकारचे सच अहं एतं वारेस्सामी, जर मी यापासून ह्या व्यक्तीला जर असं दूर केलं तर काय होईल, दूर करायला जर मी सांगितलं तर काय होईल की हा व्यक्ती जो आहे हा व्यक्ती ऐकणार नाही. म्हणून स्वतः मार भगवान बुद्धाकडे जातात आणि भगवान बुद्धांना कडे जाताना एक अज्ञात माणसाचा वेश जो आहे तो धारण करतात आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान बुद्धांना सांगतात की आपला एक शिष्य जो आहे तो मृत्यूचा पराभूत होऊन, कारण का मृत्यू त्याच्यावरती हावी झालेला आहे, तो स्वतःची हत्या करू इच्छितो, तर तुम्ही त्याला थांबवा. कारण का की लोकांमध्ये असा गैरसमज नको की साधनारत भिक्खू सुद्धा असफलतेमुळे स्वतःवरती शस्त्रकर्म करतो किंवा करू शकतो. हे लोकांमध्ये गैरसमज होऊ नये किंवा लोकांमध्ये अशा प्रकारची अफवा किंवा नाराजी पसरू नये. तर ह्या दृष्टिकोनातून त्याच वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला ह्या अशा प्रकारचे कर्म करण्यापासून परावृत्त करा, असं तो मार जो आहे तो त्यांना विनंती करतो. असं विनंती करत असतानाच काय की इकडे जे गोधिक स्थवीर जे असतात की ते आपल्या शरीरावरती शस्त्र चालवतात आणि आत्महत्या करून घेतात. आता या ठिकाणी भगवान बुद्ध या ठिकाणी ह्या ज्या क्रियेला, ह्या ज्या सगळ्या घटनेला कशा पद्धतीने बघतात आणि कशा पद्धतीने उपदेश देतात हे फार महत्वाचं आहे. आपण पण स्वतः एक ढोबळ मानाने बघतो की आत्महत्या करणारा जो व्यक्ती जो असतो, गृहस्थ जो असतो, तर तो गृहस्थ एकतर खूप मोठ्या विवंचनेमध्ये असतो, संकटामध्ये असतो किंवा उद्विग्न झालेला असतो. त्याच्या मनामध्ये असे असंख्य विकार त्याच्यामध्ये उत्पन्न झालेले असतात आणि तो स्वतःच्या जीवाला उबगलेला असतो की नको हे दुःख, तो दुःखग्रस्त असतो, कम्प्लिटली दुःखग्रस्त असतो आणि हे दुःख नकोय आपल्याला,
ह्या विचारातनं तो आत्महत्या करत असतो. या विचारातनं तो स्वतःवरती शस्त्रकर्म करत असतो किंवा जे काही वेगवेगळे पर्याय जे आहेत आत्महत्येचे तो ते अवलंबत असतो. परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी गोधिक स्थवीर जे आहे हे गोधिक स्थवीर अगदी म्हणजे लास्ट मोमेंटला त्यांचं चित्ताची विमुक्ती होणार असते. अगदी लास्ट मोमेंटला चित्ताची विमुक्ती होणार असते. म्हणजे ते शीलसंपन्न असतात, समाधीजन्य असतात, प्रज्ञावान असतात, विपश्यना सद्दागामी वगैरे अनागामी अगदी अरहंत अवस्था जी असते त्याला ते प्राप्त होत असतात. तर त्याच वेळेस त्यांना फक्त रोग उत्पन्न होतो. म्हणजे ह्या व्यक्तीचं जे जीवन जे आहे किंवा ह्या व्यक्तीची चित्ताची अवस्था जी आहे ही विमुक्तीकडे जात असते आणि शेवटच्या क्षणी त्यांना त्याच्यापासून परावृत्त व्हावं लागत गेलेलं आहे. म्हणजे तेही 6 वेळा आणि 7व्या वेळा ते अशा प्रकारचा हे करतात, विचार करतात की शस्त्रकर्म करण्याचा. तर नेहमी एकंदरीत गृहस्थ जो आहे की जो माराने युक्त आहे, विकाराने युक्त आहे, अविद्येने युक्त आहे, त्याने केलेली आत्महत्या आणि अशा प्रकारे त्या म्हणजे पूर्ण चित्त जे आहे ते विमुक्त झालेलं आहे, अरहंत पदापर्यंत पोहोचतो आहे आणि काही अडचणींमुळे तुम्ही ते पद त्या निर्वाणाला प्राप्त करू शकत नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा परिनिब्बाणाला एखादा स्थवीर किंवा भिक्खू जाऊ शकतो. ह्या पद्धतीचं वर्णन ह्या गाथेमध्ये दिलेलं आहे आणि भगवान बुद्ध त्याच्यावरती भाष्य करतात किंवा उपदेश देतात की काय म्हणतात की धैर्यवान लोक हे अशाच प्रकारे करत असतात. ज्याला जीवन नको आहे हा गोधक स्थवीर जो आहे हा काय आहे, तृष्णेला समूळ नष्ट करून परिनिवृत्त झालेला आहे. म्हणजे तृष्णा जी आहे त्याच्या मनामधील जी तृष्णा जी आहे त्याला तो समूळ नष्ट करून तो काय झालेला आहे, परिनिवृत्त झालेला आहे. ज्यावेळेस मार भगवान बुद्धांना सांगतो की असं असं करा आणि त्याच वेळेस इकडे हा गोधिक स्थवीर जो आहे हा आपलं जीवन संपवतो. तर त्या माराला भगवान बुद्ध म्हणतात की गोधिक स्थवीर याने स्वतः सर्व तृष्णा ज्या आहेत त्या समूळ नष्ट केलेल्या आहेत आणि तो परिनिवृत्त झालेला आहे. आणि त्यावेळी भगवान बुद्ध काही भिक्खू वगैरे जे आहेत सोबत तिथे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी परत भगवान बुद्ध त्या ठिकाणी परत उपदेश देतात आणि उपदेश देत असताना हा जो मार जो आहे हा मार मात्र वेगळ्या गर्तेमध्ये असतो. तर हा मार काय शोधत असतो की हे जे गोधिक स्थवीर जे आहेत हे मृत्यूनंतर कुठे यांचं विज्ञान उत्पन्न झालेलं आहे, यांची पटीसंधी कुठे निर्माण झालेली आहे हे तो शोधत असतो. परंतु तो म्हणजे शोधत असताना धुराच्या माध्यमातून म्हणा किंवा वाऱ्याच्या माध्यमातून असं तो शोधत असतो. परंतु खूप वेळ शोधून सुद्धा गोधिक स्थवीरांचं जे विज्ञान आहे, विज्ञान म्हणजे त्यांचं अस्तित्व किंवा पटीसंधी जे आहे ते त्याला सापडत नाही किंवा त्याला मिळत नाही. शेवटी तो आपल्या भगवान बुद्धांजवळ येऊन विचारतो की ह्या गोधिक स्थवीरांनी कुठे पटीसंधी घेतलेली आहे किंवा त्यांचा पुनर्जन्म कुठे झालेला आहे. तर भगवान बुद्ध त्यावरती म्हणतात की जो धैर्यवान आहे किंवा ध्यानी आहे किंवा ध्यानाभासी आहे, जो दिनरात साधनेमध्ये रत आहे किंवा निष्काम व तृष्णा रहित जीवन जगतो, तो गोधिक स्थवीर जो आहे तो मार सेनेला जिंकून पुनर्जन्माला प्राप्त न होता, म्हणजे या ठिकाणी जरी आत्महत्या केलेली असेल तरी सुद्धा
त्या वेगळ्या परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये त्यांनी ती आत्महत्या केलेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा ते पुनर्जन्माला प्राप्त न करता तृष्णेचा मूळ समूळ नष्ट करून परिनिवृत्त झालेले असतात, असं झालेले आहे गोधिक स्तवित, असं माराला भगवान बुद्ध सांगतात. आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात जे शील संपन्न, बघा इथे सुद्धा शीलाचा हे झालेला आहे, म्हणजे समावेश आहे किंवा उद्धार झालेला आहे. बघा, जे शील संपन्न म्हणजेच काय, सदाचारी, अशा प्रमाणे अप्रमत्त होऊन साधना करणारे जे काही व्यक्ती आहे, त्याचप्रमाणे सम्यक ज्ञानद्वारा मुक्त झालेले जे काही मनुष्य आहे, त्याला पापी मार जो आहे त्याचं विज्ञान किंवा पटिसंधी ते तो शोधू शकतच नाही, परंतु तो कोणत्या मार्गाने गेलेला आहे ते सुद्धा ते शोधू शकत नाही, ते सुद्धा त्याला कळत नाही. बघा इथे दिलेलं आहे, सम्मधन्या विमुक्तानं मारो मग्गं न विंदती, म्हणजे जे विमुक्त झालेले आहेत त्यांचा जाण्याचा जो मार्ग जो आहे तो मार्ग सुद्धा भगवान आपला मार्ग हा शोधू शकत नाही आणि ते परिनिब्बाण प्राप्त करत असतात. आता ह्या कथेमध्ये परिनिब्बाण हा जो शब्द जो आहे, हा परिनिब्बाण, निब्बाण, महापरिनिब्बाण हे 3 शब्द जे आहेत, ह्या 3 शब्दांवरती बराच खल नेहमी होत असतो. आणि कोणाचं निब्बाण होत असतं, कोणाचं परिनिब्बाण होत असतं आणि कोणाचं महापरिनिब्बाण होत असतं, ह्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या बरेच जण जे काही स्कॉलर जे आहेत किंवा जे काही अभ्यासक आहेत हे सांगत असतात. परंतु मला या ठिकाणी सांगायचा एक म्हणजे इच्छा होते की निब्बाण तर हे नो डाऊट की हे जिवंतपणे निर्वाण आपल्याला प्राप्त करायचं असतं. इट इज नॉट द केस ऑफ आफ्टर डेथ. आलं लक्षात? निब्बाण हे जिवंतपणे आपल्याला प्राप्त करायचं असतं. आणि हा निब्बाण हा शब्द जो आहे तो जसा दिव्याची वात जी विझते त्याची उपमा ह्या निब्बाणाला बऱ्याच ठिकाणी दिली गेलेली आहे. म्हणजे जे काही अपदान जे आहे, म्हणजे ती दिवा जो जळत असतो त्याला साथ देणार किंवा त्याला जळत ठेवणार, त्याला आपण अपदान म्हणतो. तेच जर आपण कमी केलं किंवा काढून टाकलं तर दिवा आपोआपच विझतो. म्हणजेच काय, आपण निर्वाणाला प्राप्त होतो. आता याचा निर्वाण हा एक शब्द आहे. निर म्हणजे निगेटिव्ह आहे, वाण जो आहे त्यात तृष्णा आहे वगैरे वगैरे असाही एक अर्थ घेतलेला आहे. दुसरा अर्थ दिवा निबुज्यती वगैरे असाही एक अर्थ घेतलेला आहे. परंतु परिनिब्बाणामध्ये आपले जे 5ही स्कंद जे असतात, 5ही स्कंद म्हणजे कोणचे, रूप, वेदना, संज्ञा, वेदना, संस्कार आणि विज्ञान, हे 5ही जे स्कंद आहे म्हणजे स्कंद समूह आहेत हे नष्ट होत असतात. म्हणजेच काय, रूप सुद्धा नष्ट होत असतात. तर यामध्ये पुनर्जन्म होण्याचा विषयच नसतो. परिनिब्बाणामध्ये पुन्हा जन्म घेण्याचा हा विषय नसतो, कारण यामध्ये रूप सुद्धा जे धातू जे आहेत हे सुद्धा नष्ट झालेले असतात. आणि भगवान बुद्धांच्या बाबतीमध्येच आपण महापरिनिर्वाण म्हणतो. तर त्यामध्ये तर चित्त, रूप आणि वेदना वगैरे हे जे पूर्ण जे काही भगवान बुद्धांनी प्राप्त केलेले जे असतात तर ते सगळे नष्ट झालेले असतात आणि पुन्हा जन्म घेण्याचा त्या ठिकाणी सुद्धा विशेष नसतो. तर भगवान बुद्धांच्या परिनिब्बाणालाच आपण महापरिनिब्बाण म्हणतो. आणि परिनिब्बाण जे आहे त्यामध्ये तुमच्या शरीरासगत तुमचे चित्ताचे जे 4 प्रकार आहेत हे सुद्धा नष्ट झालेले असतात. आणि याच्यामध्ये परत 2 भाग असतात, त्याला अनुउपाधी शेष म्हणतात आणि स उपाधी शेष म्हणतात. आता हा विषय परत खूप मोठा आहे
तर एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी भरपूर त्यानंतर कधीतरी वेळ मिळाला तर आपण त्याचं परत विश्लेषण करू. तर अशा पद्धतीने ही जी दुसरी जी गाथा जी आहे त्या दुसऱ्या गाथामध्ये भगवान बुद्धांनी चित्ताची विमुक्ती आणि जो व्यक्ती ज्या विमुक्तीकडे जात असतो आणि त्याला जरी काही अडथळे जरी उत्पन्न झाले आणि त्यांनी स्वतःचं जीवन शस्त्रकर्माने जरी संपवलं तरीही सुद्धा तो परिनिवृत्त होतो किंवा परिनिब्बाणाला प्राप्त होतो. त्याचा पुन्हा जन्म होत नाही, पुन्हा जन्म होत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी ह्या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी तिसरी जी गाथा आहे ती पण अतिशय महत्वाची आहे. कारण ह्या तिसऱ्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी त्यांचे जे शिष्य जे आहेत हे प्रज्ञा संपन्न कसे असतात याबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. तर या मध्ये दोन शिष्य आहेत. तर एकाचं नाव आहे सिरीगुत्तो आणि दुसरा जो आहे गर्हदिन्न. आता हे जे दोन मित्र जे आहेत हे दोघही वेगवेगळ्या पंथाचे म्हणजे वेगवेगळ्या शास्त्राचे हे शिष्य असतात, म्हणजे शिक्षकाचे हे शिष्य असतात. त्यामध्ये सिरीगुत्तो जो आहे हा भगवान बुद्धांचा शिष्य असतो आणि गर्हदिन्न जो आहे हा महावीर म्हणजे निघंट जे आहेत जैन धर्मीय. आता आपण म्हणतो आता हे निघंट महावीर जैन धर्म यांचा काय कनेक्शन आहे याच्यावरती अजून स्पष्ट असा कुठे पुरावा सापडलेला नाही. परंतु जवळजवळ 70-80% हेच ते व्यक्ती आहेत असं त्यांच्या एकंदरीत विचारावरनं किंवा त्यांच्या वागणुकीवरनं आपल्याला कळून येतं. तर अशा हा निघंट जो गर्हदिन्न जो आहे एक मित्र आणि दुसरा जो आहे श्रीपुत्तो तो बुद्धांचा श्रावक असतो आणि हा गर्हदिन्न निघंट महावीरांचा श्रावक असतो. आता हे दोघही नेहमी सोबत असतात. आता हे दोघे नेहमी सोबत असल्यामुळे हा गर्हदिन्न जो आहे त्याचे जे काही उपासक जे असतात किंवा जैन धर्माचे जे काही लोक असतात ते त्याला नेहमी म्हणत असतात की तुझ्या सोबत राहणारा जो सिरीगुत्तो जो उपासक जो आहे त्याला आमच्याकडे तू का घेऊन येत नाहीस. त्याने जर आपल्या विचाराला जर अंगीकारलं तर त्याच्याकडे जी खूप मोठी संपत्ती आहे किंवा तो जर आपला उपासक झाला तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये काय म्हणतात त्याला हे मिळू शकतं, दान मिळू शकतं. तर अशा प्रकारे ते गर्हदिन्नाचे जे काही जे जैन धर्मीय त्याचे जे काही निघंट असतात ते ह्या गर्हदिन्नाला सांगत असतात. तर असं म्हणत असताना हा गर्हदिन्न खरंच एक दिवस त्या श्रीपुत्ताला जाऊन सांगतो की तू एक दिवस आमच्या निघंटाकडे येऊन ये आणि त्यांचे काय जे काही उपदेश जे आहेत ते ऐक आणि जे काही दान धर्म करायचा असेल तर तुझी इच्छा असेल तर ते तू कर. परंतु हा जो सिरीगुत्तो नावाचा जो बुद्धांचा श्रावक जो आहे शिष्य आहे हा प्रज्ञा संपन्न असतो. तर तो आधी ह्या गर्हदिन्नाला प्रश्न विचारतो की तू ज्या शास्त्राचा शिष्य आहे त्या शास्त्राच्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान प्राप्त आहे हे तू मला आधी सांग. श्रीगुत्त त्याला प्रश्न करतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मग हा गर्हदिन्न सांगतो की माझा जो शास्त्र जो आहे हा सर्वज्ञ आहे, त्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे. त्याला अतीतातलं पण ज्ञान प्राप्त आहे आणि अनागत म्हणजे भविष्यकाळातलं पण ज्ञान प्राप्त आहे आणि वर्तमानातलं पण ज्ञान प्राप्त आहे. तर श्रीगुत्ताला हे सगळं चांगलं माहीत असतं. तर बर ठीक आहे मी येतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी श्रीगुत्त जे आहे आपलं श्रीगुत्त आपले जे जे हा म्हणजे श्रीगुत्त जो आहे त्या निघंटांना तो काय करतो निमंत्रण देतो आणि हे ऐकल्यानंतर ते निघंट जे आहेत त्यांना खूप काय
आनंद होतो की आपल्याला श्रीगुप्ताकडे आता आपला तो उपासक झालेला आपल्याला चांगल्या पद्धतीचं खाद्य अन्न वगैरे चांगल्या पद्धतीचं दान मिळत राहील. परंतु इकडे श्रीगुप्त काय करतो की त्याला माहित असतं की हे जे काय आहे हे अतिशय चुकीच्या वास्तवावरती हे चालू आहे. तर तो जो म्हणतो ना की सर्वज्ञ आहे, अनागत आणि अतीत वगैरे सगळं जाणतो, तर त्याची परीक्षा घेण्यासाठी श्रीगुप्त काय करतात की त्यांचे जे 2 घर आहेत त्याच्या दोघा घरामध्ये एक मोठा खड्डा करतो आणि त्या खड्ड्यामध्ये एक असं सगळे विष्ठा जे आहे ते टाकतो आणि त्याला सगळ्या पांढऱ्या कपड्यांनी ते झाकून टाकतो आणि त्याच्यावरती अशा खुर्च्या ठेवतो. तर अर्धी खुर्ची जी आहे ती त्या गड्ड्यावर ठेवतो आणि अर्धी खुर्ची जी काही दोर बांधून ठेवलेल्या असतात त्या दोरांवरती ठेवतो. म्हणजे ते बसल्यानंतर ते जर दोरी ओढली की ते आपोआप त्या खड्ड्यामध्ये पडतील. तर अशा प्रकारची सगळी व्यवस्था तो श्रीगुप्त जो आहे तो करून ठेवतो. आणि करून ठेवल्यानंतर ग्रहदिन्नाला सुद्धा खूप आनंद होतो. तो त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की व्यवस्था सगळी झाली काय, आमचे सगळे निघंट येणार आहेत तुझ्याकडे. तर तोही म्हणतो की हा सगळी व्यवस्था तयारी झालेली आहे. तर श्रीगुप्त मनामध्ये विचार करतो की याचे जर शास्त्र जर खरंच सर्वज्ञ आहे तर ते माझ्या घरात न येता कारण घरामध्ये जे काही भात वगैरे जे आहे ते काही ठेवलेलं नाहीये आणि ते सगळे जाणतील की मी जे काही केलेलं आहे ते सगळे त्यांना कळेल की इथे काय ठेवलेलं आहे, इथे काय केलेलं आहे. तर हे सगळं जर त्यांनी आधीच जर समजा सांगितलं तर मला ह्या गोष्टी मान्य होतील की ते सर्वज्ञ आहे. तर ते सगळे जो संघ जो आहे तो आल्यानंतर श्रीगुप्त त्यांना व्यवस्थित त्याच्या प्लॅन प्रमाणे त्यांना ते उभं करतो. एकेकाला एका लाईनीमध्ये उभं करतो आणि ते उभं करून त्यावेळेस त्यांना सांगतो की एकाच वेळेस तुम्हाला ह्या खुर्चीवरती बसायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांना आज्ञा दिल्यानंतर किंवा विनंती केल्यानंतर ते सगळे जे निघंट जे आहेत ते बसतात आणि त्याच वेळेस ती रस्सी ते ओढून घेतात आणि सगळे जे निघंट आहेत ते सगळे त्या खड्ड्यामध्ये पडतात. आणि त्या खड्ड्यामध्ये विष्ठेमध्ये पडल्यानंतर आणखी श्रीगुप्त त्यांना आणखी दंड देण्यासाठी त्यांना मार पण देतो. म्हणजेच काय त्यांना मारपीट पण करतो. तर हे सगळं बघून ग्रहदिन्न जो आहे त्याला वाईट वाटतं आणि तो क्रोधित होतो आणि हे सगळं प्रकरण तो राजाकडे घेऊन जातो. राजाकडे घेऊन गेल्यानंतर आणि त्या राजाकडे गेल्यानंतर सर्व कथा जी आहे ती कथा आपल्या राजाला सांगितल्यानंतर राजा सगळं जी काय आहे वास्तविकता जी आहे ती जाणून घेतो आणि परत उलट त्यालाच दंड करतो. कारण याने स्वतः असं म्हटलेलं असतं की माझा जो शास्ता जो आहे हा सर्वज्ञ आहे. तो स्वतः अतीत भूतकाल आणि वर्तमान तो सगळं जाणतो. परंतु प्रत्यक्षात श्रीगुप्ताने जे काही करून ठेवलेलं असतं ते त्यांना माहीत होत नाही आणि ते त्याच्या प्लॅनला बळी पडतात. तर राजा उलट ह्या ग्रहदिन्नाला परत शासित करतो म्हणजे त्याला दंड करतो. आता काही दिवस या दोघांमध्ये ह्या अशा प्रकारच्या प्रसंगामुळे वितुष्ट निर्माण होतं. काही दिवस अबोला होतो. परंतु काही दिवसानंतर यांच्यामध्ये परत संवाद होतो आणि परत संवाद झाल्यानंतर हा ग्रहदिन्न श्रीगुप्ताला म्हणतो की तुझा जो शास्ता आहे तो काय शिकलेला आहे, म्हणजे त्याला काय ज्ञान प्राप्त आहे. तर श्रीगुप्त हा प्रज्ञासंपन्न शिष्य असल्यामुळे आणि त्याला सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे आपल्या शास्त्राला काय ज्ञान प्राप्त आहे हे माहीत असल्यामुळे तो सांगतो की माझा सुद्धा शास्त्र जो आहे हा सर्व संपन्न आहे, सर्व ज्ञान संपन्न आहे. त्यांना सुद्धा अतीत अनागत वगैरे हे सगळं माहीत होतं. तर मग आमच्याकडे तुझ्या शास्त्रांना घेऊन ये, आम्हाला त्यांना पिंडपात किंवा दान धर्म करायचा आहे
असं आमंत्रण तो श्रीगुप्ताला देतो. आणि श्रीगुप्त नंतर भगवान बुद्धांकडे जातात आणि हा सगळा प्रकार ते आधीच भगवान बुद्धांना सांगतात की आधी काय काय झालेलं आहे आणि अशा अशा प्रकारे माझ्या मित्राने तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, तर तुम्ही ते निमंत्रण स्वीकारा. तर भगवान बुद्धांना तर प्रश्नच नाही, तर त्यांना सगळ्या प्रकारचं सर्वज्ञ ते असतात, सर्व ज्ञान प्राप्त असतात. तर ते अवलोकन करत असताना त्यांना हा ग्रह दिन काय काय करणार आहे हे सगळं आधीच माहित होतं. सगळं आधीच माहित होतं आणि आधी माहित असताना सुद्धा जर आपण गेलो नाही तर काय नुकसान होणार आहे आणि गेलो तर काय लाभ होणार आहे हे बघून मग भगवान बुद्ध त्यांच्या निमंत्रणाला होकार देतात. आता ते होकार दिल्यानंतर भगवान बुद्धांना माहित असतं की हा खड्डा करणार आहे, तिथे खादिरचे जे वृक्ष आहेत त्याच्या काळ्या टाकणार आहे, खाली अग्नी करणार आहे, वर्ण असं झाकण वगैरे ठेवणार आहे आणि आपण आपल्याला तिथून जायला सांगणार आहे सगळ्या भिक्खूंना वगैरे वगैरे. हे प्लॅनिंग सगळं बुद्धांना माहित असतं. तर त्या पद्धतीने भगवान बुद्ध तिथे आल्यानंतर त्याच्या प्लॅन नुसार भगवान बुद्ध तिथे उभे राहतात त्या खड्ड्याजवळ आणि त्यांनी विनंती केल्यानंतर जसंही ते पहिलं पाऊल टाकतात आणि ते कापड म्हणा किंवा ते हे सगळं काढून घेतल्यानंतर त्या ठिकाणी खालच्या अग्नीमधून एक जे कमळ जे आहे, पदुम जे आहे, म्हणजे मोठं चक्र जे आहे ते उत्पन्न होतं आणि ते उत्पन्न झाल्यानंतर भगवान बुद्ध त्याच्यावरती पाय ठेवून त्या खड्ड्यातनं म्हणजे त्या अग्नी जो आहे त्या अग्नीतनं पार पडून जातात, पुढे निघून जातात आणि त्यांच्या मागोमाग सगळे जे त्यांच्या सोबत आलेले जे भिक्खू जे आहेत हे सुद्धा निघून जातात. ही सर्व गोष्ट बघून गरजूंना अवाक होतो आणि त्याला आता मोठा प्रश्न पडतो की आपण जे काही आधी प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यातनं तर हे सर्व बाहेर पडलेत, परंतु दुसरा आता जेवणाचा प्रश्न आहे. आता मी तर काहीच बनवून ठेवलेलं नाही, यागू नाही, भात नाही, कोणचं व्यंजन नाही, सूप नाही. तर तो घाबरत गुप्ताकडे येतो आणि त्याला त्याची अडचण सांगतो. तर श्रीगुप्त त्याला धीर देतात आणि सांगतात की त्याची तू काळजी करू नको, शेजारच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूप, व्यंजन आणि भात वगैरे यागू सगळे त्या ठिकाणी आहे आणि सगळ्या भिक्खूंचं जेवण होणार आहे. तर ते बघून गर्हदिन्ना हा स्वतः अगदी म्हणजे नतमस्तक होतो. म्हणजे हे सगळं त्याला कळून चुकतं की यांचा जो शास्ता जो आहे हा शास्ता खऱ्या अर्थाने सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे म्हणजे भगवान जे काही आहे ते सर्व काही जाणतात आणि तेही कशा पद्धतीने 16 प्रकारच्या भेदाने मनुष्याचं मन जे आहे त्याला विभक्त करून ते जिज्ञासू जो आहे त्याला ते जाणतात. हे अशा पद्धतीने गर्हदिन्न जो आहे त्याला हे कळतं आणि त्यानंतर भगवान बुद्धांचा जो ह्या सर्व हा प्रकार झाल्यानंतर भगवान बुद्ध जो काही उपदेश जे करतात तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा जो प्रसंग जो आहे तो बघण्यासाठी बरेच लोक जमलेले असतात. काही लोक म्हणजे त्या ठिकाणी मिथ्या दृष्टी उपासक पण असतात. मिथ्या दृष्टी उपासकांनीच आमंत्रण दिलेलं असतं गर्हदिन्नाने, तर त्याच्यासारखे बरेचसे लोक गंमत बघायला पण आलेले असतात. काही लोक भगवान बुद्धांचा आता कसा बघा अपमान होणार, म्हणजे त्यांना कसं फसवलं जाणार हा अपमान बघण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. काही लोक भगवान बुद्ध त्या ठिकाणी धर्मोपदेश करणार आहेत, ते धम्माचा उपदेश जो आहे तो ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. परंतु वेगळंच होतं आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध जो काही धर्मोपदेश करतात तर तो धर्मोपदेश ह्या गाथांमध्ये दिलेला आहे. म्हणजेच कोणचा जो प्राणी किंवा जे प्राणी दृष्टी अभावाने, प्रज्ञा दृष्टी अभावाने, या ठिकाणी बघा, जे प्राणी प्रज्ञादृष्टी अभावाने माझ्या शिष्यांच्या गुणाला जाणत नाही, म्हणजे गर्हदिन्न जो आहे याच्यामध्ये प्रज्ञा नसताना तो त्या
कोण सिरीगुत्तो जो आहे याला तो जाणत नव्हता. अशा प्रज्ञादृष्टीरहित लोकांनाच जगामध्ये काय म्हटलं जातं, अंध म्हटलं जातं. म्हणजे ग्रहदिन्न जो आहे त्याला भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, अंध व्यक्ती म्हटलेला आहे. कारण भगवान बुद्धांचे जे काही शिष्य आहेत, भगवान बुद्धांचे जे प्रज्ञा संपन्न शिष्य आहेत, त्यांना हा प्रज्ञारहित असलेला जो काही ग्रहदिन्न जो आहे हा जाणत नाही, म्हणून भगवान बुद्धांनी त्याला अंध म्हटलं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रज्ञावान जे लोक आहेत त्यांना सचक्षुक असं म्हटलेलं आहे या गाथेमध्ये. आणि त्याच नंतरची जी दुसरी जी गाथा जी आहे ती जसं की रोड आहे, मार्ग आहे, त्या मार्गावरती कचरा असा पडलेला आहे आणि त्याच्यातनच एक शुद्ध गंध असलेला जे कमळ जे आहे ते उत्पन्न झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे म्हणजे कचऱ्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे, अंध मनुष्य म्हटलेला आहे. आणि सम्यक ज्ञान प्राप्त झालेला शिष्य जो आहे तो पदुम म्हणजेच काय कमळ त्याला ही दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. म्हणजेच तो सम्य ज्ञान प्राप्त करून जो व्यक्ती जो असतो, भगवान बुद्धांचा शिष्य जो असतो, तो सम्यक ज्ञान प्राप्त करून स्वतःच्या प्रज्ञेने तो प्रकाशित होत असतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्या शिरीगुप्त शिष्याबद्दल अधिक माहिती जे काही प्रज्ञारहित लोक जे असतात त्यांना सांगितलेली आहे. आणि हा उपदेश केल्यानंतर स्वतः सिरीगुप्त आणि ग्रहदिन्न हे दोघही काय होतात, अर्हंताला प्राप्त होतात. नंतर मग त्याची जी खादीर जातक कथा जी आहे ती त्याच्या अनुषंगाने जोडलेली आहे. ती जातक क्रमांक 40 जी आहे ती त्याच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे ह्या नंतर मग ग्रहंत दिनाने त्या ठिकाणी अशी कबुली दिलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या कथेमध्ये, तिसऱ्या कथेमध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी प्रज्ञेचं महत्व शिष्यांच्या संदर्भामध्ये, नंतर शिलाचं महत्व शिष्यांच्या संदर्भामध्ये, नंतर परिनिर्वाणाचं महत्व शिष्यांच्या संदर्भामध्ये, अशा तिन्ही गाथांमध्ये भगवान बुद्धांनी धम्मपदाच्या माध्यमातून सुंदर उपदेश या ठिकाणी केलेला आहे. तर हा उपदेश आपण अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण चक्षुने म्हणजे उघड्या डोळ्याने व्यवस्थित समजून त्याच्यातनं जो काही बोध ग्रहण करायचा आहे तो बोध आपल्याला ग्रहण करायचा आहे. आणि मला असं वाटतं की मी जे काही सांगितलं आहे त्याच्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी काही बोध प्राप्त झालेलाच असेल किंवा समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि या ठिकाणी परत पुन्हा धम्मसाकच्या समूहाने, ग्रुपने मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांना माझ्या मंगल भावना, मंगल मैत्री, तुमचं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. आणि या ठिकाणी मी माझे जे काही धम्मपद गाथेंवरती जो उपदेश आहे तो मी या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत. साधू 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 साधू. साधू साधू साधू. धन्यवाद सर. साधू. खूप सुंदर, खूप सुंदर. साधू साधू साधू. मी या ठिकाणी आदरणीय भालशंकर सर यांचा धम्मसाकतच्या समूह मुंबई यांच्या विद्यमाने खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो की सुंदर प्रकारे आजचा विषय ज्या 3 कथा होत्या त्या या ठिकाणी त्यांनी याच्यावर सविस्तर मार्गदर्शन टाकलेलं आहे. आणि दान हे कसं असतं, आणि दान फक्त मनुष्यच नाही तर देवतांना सुद्धा दान देण्याची किती आवश्यकता असते आजच्या एका कथेतून हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीने दानं ददंतु सद्धाय शीलं रखंतु सबदा भावना भीरता होंतु गच्छंतु देवता गता. म्हणजे दान पुण्यकर्माने आपण देवता अवस्था सुद्धा प्राप्त करू शकतो.
आणि देवता अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण दान देऊनच निर्वाण परमसुखाचा लाभ घेऊ शकतो. अशा पद्धतीने आजच्या ह्या कथेचा एक सारांश म्हणजे जेवढी पुण्याची आवश्यकता आम्हाला आहे तेवढीच पुण्याची आवश्यकता देवतांना सुद्धा आहे. कारण मनुष्य असो किंवा देवता असो, जोपर्यंत तो निब्बाण परमसुखाचा लाभ घेत नाही तो या भवचक्रातून मुक्त होऊ शकत नाही. अशा पद्धतीने आजचं सुंदर प्रकारचं मार्गदर्शन आदरणीय भालशंकर सर यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कथेला अनुसरून जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा धम्माला अनुसरून काही प्रश्न असतील तर आपण थेट भालशंकर सर यांना प्रश्न विचारू शकतात. तर प्रश्न उत्तरासाठी आपला मंच हा खुला आहे. ज्यांच्या मनात प्रश्न असेल ते विचारू शकतात. धन्यवाद. सर, मी वनिता गमरे बोलते. हा बोला मॅडम. जय भीम सर. जय भीम. सर, मला प्रश्न होता, अनियत जन्म म्हणजे काय सर? अनियत जन्म जो आहे तो आपला कुठल्या गाथेमध्ये हा आपला दुसऱ्या गाथेमध्ये सर. हा 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 त्यांनी शस्त्र म्हणजे चालवण्याच्या अगोदर त्यांनी असा विचार केला की माझा जन्म तर आता अनियत होणार आहे. मग तो अनियत म्हणजे आता बघा या ठिकाणी कसं आहे की जर समजा बौद्धिक जे थेर जे आहेत यांना जर समजा निर्वाण प्राप्त जर झाला असतं तर त्यांचा एक ठरलेल्या म्हणजे नियमानुसार किंवा ठरलेल्या मार्गाने ते गती प्राप्त झाली असती. बरोबर. हो सर. त्याच्यामध्ये म्हणजे दुसरा कुठला वाद उत्पन्न किंवा दुसरं मत मांडण्याचा विषयच नाही. परंतु जर त्यांनी ते समाधीजन्य आहेत किंवा अरहंत पदापर्यंत ते पोहोचतात आहे परंतु काही कारणास्तव त्यांना अरहंत पद किंवा निर्वाण प्राप्त होत नाहीये. त्यामुळे त्यांचा जन्म नेमक्या कोणत्या ठिकाणी होणार आणि कसा होणार हे ठरलेलं नाहीये. हे अनियत आहे. आलं का लक्षात? हो सर. हा, हे अनियत आहे. त्याच्यामुळे त्यांना नेहमी असा प्रश्न पडायचा की जर समजा मला अरहंत पद मिळालं नाही किंवा निर्वाण प्राप्त झालं नाही तर माझा हा जन्म अनियत आहे, अनियत होईल, आहे की नाही? माझा पुढील जन्म जो आहे हा अनियत होईल. म्हणजे त्याला डेस्टिनेशन जे आहे ना, गती जो म्हणतो ना आपण, गंतव्यस्थान मृत्यूनंतरचं, ते निश्चित नाही. तर तसं न करण्यासाठी मग ते स्वतःच्या जीवनाकडे निरपेक्ष भावनेने बघतात आणि स्वतःवरती शस्त्रकर्म करून ते निर्वाणाला प्राप्त होतात. म्हणजे परिनिब्बाण ते प्राप्त करतात. हो सर. थँक्यू सर. वेलकम. सर, मला एक प्रश्न आहे. मी डोंबिवलीतून मनोज जाधव बोलतोय. बोला बोला. जी बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धेला महत्व नाहीये आणि म्हणजे संदेह निर्माण करतात, म्हणजे संशय निर्माण करणाऱ्या अशा काही गोष्टी नाही आहेत. तर आकाशातून देवता येतात हे मला तर समजलं नाही. आकाशातून देवता येतात आणि मग त्या दान करतात वगैरे असं. आता बघा, हे धम्मपद आहे, आलं लक्षात? आणि धम्मपदामध्ये बऱ्याचशा ठिकाणी देव आणि देवता यांचा काय म्हणतात त्याला उच्चार म्हणा किंवा संदर्भ आलेलाच आहे. बरोबर. त्यासाठी देव आणि देवता ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल किंवा त्याचा अभ्यास करून घ्यावा लागेल. आता देव हा जो आहे, ह्या देव शब्दावरती ह्याच आपल्या धम्म साकाच्या ग्रुपमध्ये बऱ्याच वेळा बोललं गेलेलं आहे आणि माहिती झालेलं आहे. तर आता राहिला प्रश्न आकाश मार्गाने. बरोबर. हा जो आकाश मार्ग जो आहे, तर अर्थातच जसा पक्षी आकाश मार्गाने जातो त्या पद्धतीने जाणं आणि येणं असंच तुम्ही गृहीत धरताय ना? बरोबर. तर देवता
ह्या अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत की त्यांना मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने आणखी दिव्य शक्ती ज्या म्हणतो ना आपण, त्या दिव्य शक्ती त्यांना लाभलेल्या असतात. जसे की भगवान बुद्धांना सुद्धा बऱ्याचशा दिव्य शक्ती लाभलेल्या होत्या. भगवान बुद्ध सुद्धा आकाश मार्गाने, आपलं तुम्ही जर जटिल कश्यप, गया कश्यप यांची जर तुम्ही बोधी कथामध्ये हे वाचलं तर त्या ठिकाणी असा संदर्भ सापडतो आपल्याला. तर आकाश मार्गे जाताना हे जे काही अद्भुत जे काही इन्सिडेंट दाखवलेत ना, ते काही अद्भुत नाहीयेत, म्हणजे विज्ञानावरती आधारित नाही असं नाहीये. या सगळ्या गोष्टी विज्ञानावरती आधारित आहे. आता आकाश मार्गाने मनुष्य ज्यावेळेस वर वर जातो त्यावेळेस त्याच्या शरीरातला जे जडत्व जे आहे, स्थूलपणा जो आहे, ते जडत्व जमिनीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा ती त्याने कंपनाने ती कमी केलेली असते, ती कमी केलेली असते. आणि ही जी शक्ती, जी कंपन करण्याची जी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे, आणि पृथ्वीपासून स्वतःला वर उचलण्याची जी शक्ती जी आहे किंवा विद्या जी आहे, ती समाधीमधून प्राप्त झालेली असते. आणि अशा प्रकारची हे ज्या शक्ती ज्या आहेत किंवा दिव्य शक्ती जी आहे, विद्या ज्या आहेत, देवदेवतांना त्या काळामध्ये प्राप्त होत्या. इवन सारीपुत्त, मोगलान यांना सुद्धा बऱ्याच अशा प्रकारच्या दिव्य शक्ती किंवा विद्या प्राप्त होत्या. तर आकाश मार्गाने जाणे म्हणजे हे खूप मोठी बाब आहे किंवा खूप खूप मोठा चमत्कार आहे असं नाही. ते सुद्धा एक सायंटिफिक त्याला रिझन आहे. ते सायंटिफिक रिझन आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. आज सुद्धा बघा, आपण तुम्ही कुठे बसलेले आहात, मी इथे बसलेला आहोत. ही जर घटना, चला मंतोष नावाच्या व्यक्तींनी बालशंकर सरांशी ते नाशिकला बसलेले होते आणि ते मुंबईला होते आणि ते दोघांशी एकमेकांशी बोलत होते. आणि ही जर गोष्ट तुम्ही 10,000 वर्षांनंतर जर कोणाला जर सांगितली तर त्यालाही असंच वाटेल की हे कसं शक्य आहे, त्या माणसाचा आवाज तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा ते मला दिसू शकताय तिथे, ते मुंबईला तिथे थांबलेले आहेत आणि मी इथे आहे, मी कसं दिसू शकेल त्यांना, त्यांनी यांना कसं बघितलं असेल. हे सगळं खोटं आहे, हे अंध आहे. पण तसं नाही. फक्त ह्या ज्या अद्भुत गोष्टी ज्या आहेत यांच्या मागचं विज्ञान जे आहे, सायन्स जे आहे, हे आपल्याला माहिती करून घेतलं नाही आपण किंवा लोकांनी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अंध वाटतात. परंतु त्याच्या मागचं विज्ञान जर कळालं तर त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही. ओके सर, थँक्स लॉट. थँक्यू. हॅलो. हा बोला मॅडम. हा, जय भीम, नमो बुद्धाय सर. सर मी अश्विनी पालवेकर बोलते वणीवरनं. मला हे विचारायचं आहे सर, अनु उपाधी सेस म्हणजे काय ते जरा सांगा. अन उपाधी सेस. हा, ते काय आहे ते थोडं सांगा. हा चालेल. हा प्रश्न थोडासा तुमचा जो आहे हा अभ्यासाच्या संदर्भामध्ये आहे. तर अन उपाधी सेस म्हणजे काय, राहिलेला. अन उपाधी शेष म्हणजेच काय, राहिलेला. म्हणजेच त्याला परिनिब्बाण पण म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, या अवस्थेमध्ये काय असतं की आपला जो स्कंद जो आहे, पंचस्कंद म्हणतो ना आपण, हा, तो पूर्णपणे नष्ट झालेला असतो. म्हणजे लाईफ जे असतं आणि रिबर्थ जे असतं ना, त्याच्यापासून पूर्ण मुक्तता मिळालेली असते आपल्याला. म्हणून त्याला अन उपाधी शेष असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे उत्पन्न होण्यासारखं किंवा बाकी असं काही नाही, अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते ना, त्याला न उपाधी शेष असं म्हणतात. आणि तोच परिनिब्बाणाचा हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग जो आहे तो स उपाधी शेष परिनिब्बाण असं त्याला म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं जे लाईफ जे आहे किंवा चित्ताची जी विमुक्ती आहे किंवा जे
काही क्रेविंग्स म्हणतो ना आपण, अटॅचमेंट टू लाईफ जे आहेत हे त्यामध्ये असतात, त्यामध्ये असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचे पुन्हा जन्म होण्याचे चान्सेस असतात. म्हणून तो स म्हणजे सहित, उपाधी सेस असा परिनिब्बाणाचा आणखी एक भाग आहे. आलं लक्षात? हे परिनिब्बाण हा फार मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये ह्या आणखी डिटेल समजून सांगायला आपल्याला बराच वेळ लागेल. पण परिनिब्बाण हे दोन प्रकारचे आहेत, एक अनुउपाधी शेष आणि एक स उपाधी शेष. तर ज्याच्यामध्ये अनुउपाधीमध्ये कम्प्लिटली रिस्ट्रिक्शन असतं, म्हणजे कम्प्लिटली मुक्त झालेले असतो आपण शरीरासहित. आणि स उपाधीमध्ये तुमचा चित्त, ज्या अविद्या ज्या आहेत किंवा मेंटल फॅक्टर जो म्हणतो ना आपण, हा तेच तुमचे हे झालेले असतात, फक्त तेच तुमचे नष्ट झालेले असतात. आणि त्याच्यामध्ये उपाधी जे आहेत म्हणजे उत्पन्न होण्यासारखे जे काही भाग जे आहेत, कारण आहेत, ते सहित ते बाकी असतात, त्याला सुद्धा परिनिब्बाण म्हणतात. आलं लक्षात? धन्यवाद सर. सर मी कल्याणवरून बोलते, अनिता बागडे. माझा असा प्रश्न आहे, मार म्हणजे काय? हा, ऍक्च्युली जसं आता ही चित्ताचीच अवस्था आहे, तसं म्हटलं तर ही चित्ताचीच अवस्था आहे, परंतु ही अधोगतीला नेणारी चित्ताची अवस्था आहे. ही कल्याणकारक चित्ताची अवस्था नाही. याला आपण एक दुष्ट किंवा वाईट प्रवृत्ती जो म्हणतो ना आपण, अशी पण त्याला आपण उपमा देऊ शकतो मार ह्या शब्दाला. जसं की एखादं कल्याणकारक मंगल कार्य करत एखादी कृती करत असताना मध्येच जर समजा एखादा आपल्याला अधोगतीकडे नेणारा जर विचार उत्पन्न झाला, तर तो विचार हे जे काही चांगले मंगल कृत्य जे आहे त्याला विरोध करत असतो. आणि तो जो विचार असतो त्यालाच आपण मार म्हणतो. आणि त्याच विचाराला एक काय म्हणतात त्याला, सांकेतिक स्वरूपामध्ये आपण देवता पण म्हणतो, मार देवता वगैरे जे आहेत. आणि त्याच्या ह्या 14 प्रकारच्या ज्या सेना ज्या आहेत त्याच्या मुली पण आहेत. आपण अविद्या जो आहेत ना त्याला सुद्धा आपण मार म्हणतो, कारण ही अविद्या जी आहे ही सुद्धा आपल्याला मंगल कार्य म्हणा किंवा चांगल्या प्रकारचे पुण्य सद्भावनेचे कृत्य हे करू देण्यास प्रवृत्त होऊ देत नाही, अडथळा निर्माण करत असतात. तर अशा प्रकारचे हे मार जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अविद्यामध्ये लोभ, नंतर हे आपलं द्वेष, मोह यांना सुद्धा मार म्हटलेला आहे. हे माराचं जे स्वरूप जे आहे हे प्रत्येकामध्ये दडलेलं आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये ते आहेच. अप्रमाद जे आहे, आपलं प्रमाद जे आहे त्यालाही मार म्हटलेला आहे. ज्या 14 सेना ज्या आहेत त्यालाही, त्याच्यामध्ये मग भूक पण येते, प्रसिद्धी येते, खोट्या मार्गाने प्रसिद्धी मिळवणे, याला सुद्धा मार म्हटलेला आहे. हे मार म्हणजे चांगल्या गोष्टींना अडथळा उत्पन्न करणारा ही एक दुष्ट प्रवृत्ती किंवा विचार, अशा पद्धतीने तुम्ही त्याचा थोडक्यात अर्थ समजून घ्या. धन्यवाद सर, खूप सुंदर. धन्यवाद सर, थँक्यू सर. तर या ठिकाणी मी सर्वांची अनुमती घेऊन, मार्गदर्शकांची अनुमती घेऊन, आयोजकांची अनुमती घेऊन आजच्या आपल्या ह्या साप्ताहिक मालिकेला धम्मपद अट्टकथा, गाथा आणि त्यांच्या कथा ही साप्ताहिक मालिकेचा समारोप मी करू इच्छितो. समारोप करण्या अगोदर या ठिकाणी काही मान्यवरांचे, काही आयोजकांचे, काही सहकार्यांचे आभार व्यक्त करतो आणि नंतर आमच्या आदरणीय भारतीताई खापर्डे या सरनाते घेऊन आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतील अशी मी त्यांना विनंती करेल. कुशलास उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं
न तं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न प्रमज्जति नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं धाम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं अय्यं सङ्गो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु